हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा। महाविकास आघाडीतील सांगलीचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटालाच। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील लढणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी। सांगलीतील काही काँग्रेस नेते नॉट रिचेबल। विश्वजित कदम संध्याकाळी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार। सांगलीबाबतचा हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील। नाराज असलेल्यांची समजूत काढून नाना पटोलेंची प्रतिक्रिया। आता लढाईचा जनतेच्या कोर्टात सगळ्यांना पुरून उरणार म्हणून दादांच्या विरोधात कारस्थान। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो। संजय राऊतांचं विधान। भिवंडीच्या जागेवर शरद पवार गट लढणार। महाविकास आघाडीत मतभिन्नता नसल्याची शरद पवारांची माहिती। भिवंडीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाना पटोलेंचं वक्तव्य। भारतीय जनता पक्ष नाही तर तो भेकड जनता पक्ष। उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून तुम्ही नाही तर एक व्यक्ती म्हणून मोदींवर टीका करत राहणार ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही मला अधिकृत उमेदवारी घोषित नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी घोषित। तीन महिन्यांपूर्वी मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। प्रचार सुरू। श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील। मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यात शिंदे सहभागी। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्या सोबत। मोदींच्या नेतृत्वात आम्ही विजयाची नवी गुढी उभारणार। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे भाजपसोबतच्या युतीसंदर्भात आज बोलणार का याकडे लक्ष। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार। कथित मद्य घोटाळा प्रकरणात आज सुनावणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर कोर्ट निकाल देणार। आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध हैदराबादची लढत। दोन्ही संघांमध्ये विजयी लय राखण्याचं आव्हान। बजरंग सोनवणेंनी अर्ज मागे घेऊ नये, पडण्यासाठी तयार रहा, पंकजा मुंडेंचं आव्हान। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे लढत होणार। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांचा प्रचार सुरू। एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार। एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी 30 एप्रिलला सुनावणी। रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात। मुंबईसह राज्यभरात ढोल ताशा पथकाच्या गजरात। नवीन वर्षाचं स्वागत पारंपरिक वेशात। महिला विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।